ते आमच्या लाडूबाईचे बोरन्हाण. बऱ्याच जणांनी असं सांगितलं की करीच्या दिवशी लहान बाळाचे बोरन्हाण करावे, त्यामुळे अचानकच सायशाचे बोरन्हाण करण्याचा आणि 2-3 तासात सायशाला बघून जमेल तेवढं तसे डेकोरेशन आम्ही करून घेतले. सायशा तयार झाली होती, पण तिचा फोटो काढण्याचा किंवा बोरन्हाण करण्याचा अजिबात मूड नव्हता. नंतर तिचे सर्व मित्रमैत्रिणी आल्यानंतर आम्ही तिचे 2-3 फोटो काढले आणि मग मूड बघताच लगेच बोरन्हाणाला सुरुवात केली. आधी तिला औक्षण करून घेतले, तेव्हा ती खूप छान अशी बसली होती, कारण तिचे मित्रमैत्रिणी तिच्यासोबत होते. मग आम्ही एक एक करून सर्वांनी तिचं बोरन्हाण केलं. त्यावेळेस ती इतकी शांत बसली होती की आम्हाला वाटलंही नव्हतं ती इतकी शांत बसेल म्हणून, कारण तिने आधी खूप त्रास दिला होता, खूप रडत होती ती. असं वाटलं होतं आज काही ती बोरन्हाण करून देत नाही. पण नंतर सायशा शांत बसून ती तिचं बोरन्हाण इतकं एन्जॉय करत होती, हे बघून सर्वांना खूप आनंद झाला. नंतर आम्ही सर्वजण एकत्र येऊन सर्वांनी एकत्रित सायशाचे बोरन्हाण केले. अशा पद्धतीने सायशाचे बोरन्हाण झाले.